नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत राजकीय नेत्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली आहे। या कुंभमेळ्याचा संभाजीनगर जिल्ह्यावर देखील भार पडणार आहे, त्या संदर्भात यावेळी चर्चा झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। संविधान न्यूज, नाशिक। नाही तर आज कुंभमेळ्याच्या अनुषंगानं या जिल्ह्यामध्ये जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळासाठी जे काही पर्यटक देशभरातून येतील त्यासाठी एक ॲक्शन प्लॅन जो सरकारला आम्हाला सबमिट करायचा होता त्या संदर्भामध्ये चर्चा झाली। जवळपास 9,000 कोटीचा हा प्लॅन सरकारकडे 5 तारखेला सबमिट होईल। त्या संदर्भामध्ये कुणाच्या काही लोकप्रतिनिधींच्या सूचना आणखीन काही त्यांचं मार्गदर्शन ते घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून अत्यंत चांगल्या वातावरणात ही बैठक पार पडली। हे शहर जे वाढतं शहर आहे त्याचा प्रचार आणि प्रसार हा देशभरामध्ये झाला पाहिजे, हा त्याचा मागचा उद्देश होता। आणि येणारे जे काही भाविक आहे त्यांच्या सगळ्या सुविधा तिथे आपण कशा देऊ शकतो या संदर्भामध्ये सगळ्या चर्चा विनिमय या ठिकाणी झालेला आहे। संजय राऊत यांची प्रकृती बिघडलेली आहे, गंभीर त्याच्या सूचना लागल्या पाठीमागे। दुसरं म्हणजे 1 वर्षभरानंतर मी तुमच्या भेटलेले आहे, कार्यकर्त्यांना एक पत्र दिलं। संजय राऊतची प्रकृती बिघडली ही दुर्दैवी आहे। त्यांना चांगलं आयुष्य मिळो, लवकर ते आजारातून बरे होत, परंतु हे राजकीय दुखणं नसावं। शारीरिक असेल तर ईश्वरासाठी आमची प्रार्थना राहील की ते चांगले राहावेत, 100 वर्ष जगावेत अशी आमची त्यांना शुभेच्छा असणार। मात्र विरोधी मोर्चा आहे, ऐनवेळी मोर्चाला कुठेतरी बळ मिळतंय, कमी होणार। संजय राऊत म्हणून पक्षाला बळ मिळतं असं जर तुमचा समज असेल तर तो काढून टाका। या मोर्चामध्ये अनेक पक्षाचे नेते येणार आहेत आणि संजय राऊत मागून त्यांना गाईड करेल आणि म्हणून संजय राऊत कुठूनही कुणालाही दिशा देऊ शकतो, त्यांना सांगू शकतो, तेवढी ताकद त्यांची आहे।